नमस्कार मित्रांनो, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन केलं। याच आंदोलनादरम्यान बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, त्यापेक्षा आमदाराला कापा असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं। शिवाय शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून सरकारने कर्जमाफी केली नाही तर देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल असा गंभीर इशारा देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला होता। बच्चू कडूंच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं होतं। दरम्यान सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत शेतकऱ्यांची कर्जमाफीची तारीख जाहीर केली, त्यामुळे कडूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। अशातच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भंडाऱ्यातील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उडवून देऊ अशी धमकी दिली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। एवढंच नाही तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धान पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी सरकारने आपल्या धोरणात बदल करावा अशी मागणी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी केली। मात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी याची मागणी करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना धमकीवजा इशारा दिला आहे। शिवाय देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी पडोळे यांनी केली आहे। मात्र पडोळे यांच्या या खळबळजनक वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।